मकर संक्रांत हा सण भारतात पुरातन काळापासून मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। या दिवशी आपल्या ओळखीतल्या माणसांच्या हातावर तिळगुळ दिला जातो अन देताना तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं आवर्जून सांगितलं जातं। या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला एकमेकींना वाण देतात। हा दिवस नाती दृढ करण्यासाठी नवीन नाती जोडण्यासाठी असतो। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मकर संक्रांत म्हटली की काळे कपडे ओघाने चाले। या काळ्या कपड्यांवर कोणत्या प्रकारचे दागिने खुलून येतील असा प्रश्न आपल्याला पडतो। काळे कपडे उठून दिसावेत यासाठी त्यावर कमी आणि थोडे लहान आकाराचे सोबर दागिने घालायला हवेत। मोती हा कोणत्याही कपड्यांवर जाणारा ज्वेलरीतील उत्तम प्रकार असून काळ्या कपड्यांवर तर मोती फारच छान दिसतो। इमिटेशन ज्वेलरीत कुंदनचा वापर केलेला असल्याने अशी ज्वेलरी ही काळ्या कपड्यांवर छान दिसते। ऑक्सिडाइज म्हणजेच काळपट सिल्वर रंगातील दागिने काळी साडी किंवा पंजाबी ड्रेसवर मस्त खुलून येतात। पारंपरिक खड्याचे दागिनेही काळ्या कपड्यांवर अतिशय छान दिसतात। त्यामुळे या दागिन्यांचाही तुम्ही नक्कीच विचार करू शकता। संक्रांत म्हणजे तिळगुळ हे समीकरण असल्याने साखर फुटाण्यांपासून केलेले वेगवेगळ्या आकाराचे आणि डिझाईन्सचे दागिने नव्याने लग्न झालेल्या विवाहित महिला आणि लहान मुलांना आवर्जून घातले जातात। पारंपरिक दागिन्यांपेक्षा थोडा वेगळा आणि हटके लूक करायचा असेल असे फॅन्सी प्रकारातील दागिने नक्की घालू शकतो। घरातल्या सेलिब्रेशनसाठी सिल्वर झुमक्याचे कानातले, गळाभर हार आणि बांगड्या तुम्हाला परफेक्ट लूक देतील। टेराकोटा ज्वेलरीची बरीच फॅशन आहे आणि ही ज्वेलरी हाताने पेंट करत असल्याने त्यामध्ये वेगवेगळ्या बऱ्याच डिझाईन पाहायला मिळतात। सिंपल काळ्या साडीवर तुम्ही मण्यांचं मंगळसूत्र किंवा मल्टी लेयर्ड ज्वेलरी देखील घालू शकता। हिरवं किंवा ट्रान्सपरंट चोकर सुद्धा तुम्ही घालू शकता। यामुळे जास्त काही न घालता गळा भरलेला दिसेल। ऑक्सिडाइज सिल्वर ज्वेलरी काळ्या साडीसाठी बेस्ट ऑप्शन आहे। काळ्या रंगाच्या साडीवर हे दागिने अधिक उठून दिसतात। तर मग मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।